पहिला गणपती. म्हणून गणपतीच्या भक्ताकडे आला. का हो, मला भक्ती करायची आहे पण दैवत 5 आहे, नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देव बापाकडे कोणतं खाता आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःख हरण करणं या खात्यावर आमचे गणपतराव आहे. मग तूच ठरव भक्ती कोणाची करावी. म्हणलं बरं वाटलं, पण अजून 4 दुकानं तपासून घेतो. 4 दुकानं. म्हणून तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते आणि ते मेघात रूपांतरित होते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि त्या पावसावर अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नावर तू जगतो. पर्जन्यात अन्न संभवा है ना. मग तूच ठरव. म्हणलं हे तर पहिल्यापेक्षा भारी. आता 3च राहिले. म्हणलं शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे पण फळ मात्र मोठं आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालते. होतं पूर्वी संतोषी मा काय गाणे म्हणायचे लहान लेकरं. यहा वहा जहा तहा मत पूछो कहा कहा. हे संतोषी मा अपनी संतोषी मा. कामापुरतं संतोषी माय. आंबट खायचं नाही, बाकी फुटाने खाल्ल्याचा सोपी उपासना आहे आमच्या शक्ती. म्हणलं आता विष्णुदेवाच्या भक्ताकडे जातो. मग वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले, अरे कशाला बाकीचे दुकानं फिरतो? आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी त्याच्या मागं लागली. तूच ठरव. म्हणलं ठीक आहे वो, पण आता एकच दुकान आहे शेवटचं. म्हणून इकडे आले. आता पाठीमागचं दुकान आपलं महादेवाच्या भक्ताकडे. महादेवाचे भक्त म्हणाले, कुठून आला तुम्ही? म्हणले विष्णूच्या भक्ताकडून आलो. काय म्हणले ते म्हणले, आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. हो, लक्ष्मीचा पती आहे म्हणा, पण भक्ताला काय फायदा आहे? भक्ताची अवस्था माहित आहे का? जाऊ पुढती भिके कुत्री. आम्ही सदैव पती आहे नाना, पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सुडकेजवळ येता चोर धाकेन जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीती. ते त्यांचे शब्द किसनराव त्यांचे. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. खाता काय? 2 ब खातो. हे समजून घ्या. द्वयम नास्ति दंतानाम. 2 द लागत नाही दाताला. दही आणि दूध याला म्हणतात 2 द. खाता काय? 2 भ खातो. भाजीन भाकरी. भद्वयम भूरी भोजनम. तुमचा व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम. 2 ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्णन उदार. हे नीट समजून घ्या. उष्णन उदार आमचा व्यवसाय. भाजीन भाकरी आमचं खाणं. 2 दाताला लागत नाही. घरातलं वैभव काय? फद्वयम ग्रहकर्मणी. 2 फ फुटके भांडे आणि फाटके कपडे. आम्ही सदैव सुडकेन जवळी येतात चोर. आले का? तो लक्ष्मीचा पती आहे विष्णू, पण भक्ताचे काय हाल आहे? आमचा महादेव स्वतः श्रीमंत आहे पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. मग कुठे राहतो? स्मशानासी वस्ती रुद्र.
त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती, राहतो कुठे स्मशानासी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा नाना, तरी मूर्ती नाही बसवता येत. लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात आहे. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः आमचा भगवान शंकर श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः मशानात राहतो आणि भक्ताला महालात ठेवतो. हे आमच्या महादेवरावचं वैशिष्ट्य बरं का. 5वं दुकान चालू आहे. अरे बाणासूर शंकराचा भक्त, गडगंज श्रीमंत. आपण कथा ऐकताय. रावण 14 माणसं होती रोजची पूजेची तयारी करून द्यायला. महादेवाचा भक्त आहे रावण. रोजच्या पूजेच्या तयारीला 14 माणसं आहे. आणि रावण पहाटे 3:30ला पूजा सुरू करायचा, ते 6:30 पर्यंत 9:30 पर्यंत 6 घंटे 1000 कमळे वाहण्याचा नियम होता 12 बाबा रावणाचा. एक दिवस एक कमळ कमी पडलं, 999 वाहले. एक कमी पडलं, उठला नाही. तलवार घेतली आणि एक मुंडक कापून पिंडीवर वाहलं. शेषको काटकर अपणे के आजब हो मरावनने, दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. एक मुंडक तोडून वाहतो. आम्ही एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली का चाललं बाथरूम मध्ये अभंग म्हणा. सुंदर ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हरगळ्या काशपितांबर आवड निरंतर ह्याचे ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती सवणी कंठी कौस्तुभणी विराजित आणला का? आणि पुढं आणल्यावर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडानं हरिपाडा रे. एक मुंडक कापून पिंडीवर वाहतो. ही भक्ती महादेवाचा 1 नंबरचा भक्त. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. आमचा महादेव श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. भक्ताला दरबारात ठेवतो. रावणाची संपत्ती 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घर सोन्याची. आणि मग तूच विचार कर लेका, आमचा शंकरजी स्मशानात राहतो आणि भक्ताला वैभवात ठेवतो. तो म्हणला आता जवळजवळ 11:15 झाले. पटलं. ह्या देवाची भक्ती करावी वाटते. पण का हो एवढा उदार आहे तुमचा महादेव, तर भक्ती कठीण असेल? नाही मग अरे हेच तर नवल आहे. ऐका नवलयाची ठेवा, ऐका नवलया
हेच तर वैशिष्ट्य आहे आमच्या महादेवरावचं. ऐका, आमच्या संस्थेची पद्धत आहे काय, दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात काही सांगायची गरज आहे का? ओळखलं पाहिजे त्यांनी बरोबर. आम्ही कसंही येऊ, कोण्याही चरणात येऊ, स्वातंत्र्य आहे वक्त्याला. हिशोब एक आला पाहिजे. 2 न 2 4, 2.25 न 2.25 4, 1.5 न 2.5 4, 1.25 न 3.25 4. फक्त 4 येणं महत्वाचं आहे. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही म्हणजे अभंगातल्या दुसऱ्या चरणात आलो. विठ्ठला अरे हेच तर नवल आहे. ऐका, नवलयाची ठेव, ज्या महादेवाची भक्ती कर म्हणतोय ना तुला, हे वैशिष्ट्य आहे. नेने काही भक्तिभाव. अरे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही. इथे जो भाव शब्द आहे ना, इथे उद्देश किंवा हेतू असा अर्थ लावायचा. भाव म्हणजे बाजार भाव नाही. नेने काही भक्तिभाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही. हे त्याचं नवल आहे. तो भस्मासूर म्हणला, मालक आता थोडी अडचण आहे. काय? वेळेची अडचण आहे, वेळ कमीच आहे, आता करू बरोबर. काय अडचण आहे? अहो तुम्हाला ताजं भस्म आवडतं आणि 2 वर्ष कोरोना होताना भस्मच भस्म मिळायचं. कोण्याही गावाला नजर चुकीनं गेलो तरी 2-4 प्रेत पेटतच असायचे. त्यामुळे ताजं भस्म. पण सरकारनं ते लस दिली, कोरोना थांबला. आता कोण्याच स्मशानभूमीत भस्म मिळत नाही आणि तुम्हाला ताजं भस्म पाहिजे. काय पाहिजे काय तुला? काही नाही, तुमच्या पूजेसाठीच तळमळ आहे माझी. मी घरून निघलो म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. ताजं भस्म तुम्हाला. तथास्तु महादेवराव. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. याचा उद्देश लक्षात घेतला नाही आणि झाले महादेवराव प्रसन्न. आणि ते घरून निघायचं, सापडला रस्त्यात, त्याच्या डोक्यावर हात, भस्म ताजं घेऊन यायचं. खूप झाले महादेवराव, ताजं भस्म खूप झाले. शेवटी असं करता करता भस्मासुराच्या लक्षात आलं, म्हणलं माझ्या हातात ही पावर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती आपली. याला म्हणतात भस्मासूर. हा ना, पुढचं पाठ आहे तुम्हाला. लागलं महादेवरावच्या मागण, महादेवराव पुढे. आता भगवान विष्णूला वाटलं मरते आपला महादेव. मग मोहिनीचं रूप धारण करून नाचकाम सुरू केलं. हे त्या रूपावर भाळलं. तुमच्यासोबत माझी लग्न करण्याची इच्छा आहे. हा म्हणला ठीक आहे, पण एक अट आहे, मी जशी जशी नाचती तसं तसं तुम्ही नाचा. ठीक आहे. मग नाचायला सुरुवात. भस्मासूर नाचू लागला, तेही नाचू लागले. मोहिनी हाय नाचू लागला. नाचता नाचता तिनं कमरेवर हात ठेवले, यानंही ठेवले. असे हात केले, यानंही केले. खांद्यावर ठेवले, यानंही खांद्यावर. तिनं दोन्ही हात डोक्यावर, यानंही ठेवले. जाग्यावर भस्म झाला. माझा दृष्टांत संपला. पण याचा काय हेतू आहे याचा विचार न करता प्रसन्न होतो. ऐका, नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. आणि तुला जर यादीच पाहायची असेल, मग पहिलं चरण. देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार. ते ब्रह्मसभेमध्ये बरं का किसनराव, त्यांचं मनोरंजन करायला एक अप्सरा होती. तिचं नाव होतं सुवर्चशा. सुवर्चशा. एक दिवस नाचता नाचता ताल चुकली. डोंगरे महाराज ताल चुकली. ताल का चुकली म्हणून तिला बाजूला घेतलं आणि तिची परीक्षा केल्यावर लक्षात आलं की हे 90 घेऊन आली. वरही आहे ते बिमारी रे. आणि मग शाप दिला ब्रह्मदेवानं. ब्रह्मशापे जाना घारी. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरली. उशाप द्या, तोपर्यंत फिरत राहशील
जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन टाकशील, मग अंजनीच्या पोटी मारुतीरायाच्या रूपात साक्षात शंकरजी जन्म घेतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत होती. मग ती कैकई रुसली. अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि तिच्या हातावरचा प्रसाद घारीने झडपला, अंजनीने तो शेविला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका घारीचा उद्धार. पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी, ऐका नवलयाची ठेव. एवढंच नाही, जमतंय आता बरोबर करू आपण. पुन्हा 2 ते 5 आमच्याकडेच आहे, त्याची ना काळजी करू. डोंगरे बाबा, अजून 35 मिनिट आहे आपल्या. पंखाच्या बलात्कारी उद्धरून नेली घारी. एक चोरट, बरं का कृष्णा, चोरट होतं पण त्याची उंची 4 फुटाची, बिलिंदर होतं. ते चोरट दिवसभर फिरलं, चोरी सापडली नाही. जंगलात गेलं, म्हणलं आता काय करावं. तर जंगलात जुनं मंदिर होतं महादेवाचं, जुनं मंदिर. आणि ते गेलं, ते काही दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का, चोरीचं. कारण ज्याची त्याची दृष्टी असते. हाडाचा व्यापारी हिमालयाची यात्रा करायला गेला, हाडाचा व्यापारी. तिथं गेल्यावर त्यानं तो बर्फ पाहला. शेजाऱ्याला म्हणला, ह्या कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. कोण तिथे यात्रेला गेलं, बर्फ पाहून म्हणतं कुल्फी का कारखाना. ते त्याची त्याची दृष्टी. तसे हे चोरट गेलं महादेवाच्या देवळात, दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का इकडे तिकडे पाहू लागलं. वर 10 किलो वजनाची पितळी घंटा. बापरे, उदास झालो तुम्ही. आता हे जालन्याला नेऊन विकतो, 2 महिने टेन्शन नाही म्हणला. पण ते 4 फुटाचं होतं ना, हातच पुरे ना बुटकं. म्हणला इथं पुजारी नाही, रखवालदार नाही, आपण जाऊ. टाचा उंच केला तरी कृष्णा हात पुरे ना. त्यानं इकडे तिकडे पाहिलं, कोण नाही. पिंडीवर उभं झालं, पिंडीवर घंटा काढण्यासाठी. पिंडीवर उभं राहून घंटा काढू लागलं. पण महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. म्हणला जन्म गेला. भक्त खूप बघितले, काय चालता चालता सिगरेट ओढता ओढता PSIला ठोकतात तसा शालूट ठोकून जातात, काही दारात डोकं टेकवतात, काही आत येऊन दंडवत घालतात, कोणी बेलाचं पान तांब्यातलं पाणी लिंगावर टाकतं. फारच प्रेम उचंबवून आलं तर डोकं टेकवतं. याच्या पलीकडे मी जीवनात भक्त बघितला नाही. हा एकच भक्त आहे म्हणला, मला अख्खाच्या अख्खा अर्पण झाला. थोडी पिंडे दीना पाव, थोडी पिंडे दीना पाव, थोडी पिंडे दीना पाव, थोडी पिंडी दीना पाव, थोडी पिंडी दीना पाव, थोडी पिंडी
भाव, त्याच्या पूजने धाये देव, हे देवे केले कैसे कैसे. हे काही दर्शनाला गेलतं का? घंटा काढायला उभं राहिलं, उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाचे ठेव, नेने काही भक्तिभाव. हे कळलं तुम्हाला? आम्हाला सवय आहे वेळेची. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हात वर करा सगळे. दम काढा, दम काढा. थोडं बाराळी मारा, थोडं शांतता. आपण हे शूटिंगवाले पत्रकार हे एवढं घे भाऊ. अरे आता जालना जिल्ह्यात 1 नंबरवर आहे आपला कार्यक्रम, आहे ना, अख्ख्या जिल्ह्यात. हे एवढे घे भाऊ. पाक एवढे भक्त आले, त्या तिकडे आले, ते तिकडे गेटच्या बाहेर, तिकडच्या मावल्या ह्या इकडे बसल्या. जेवढे जेवढे हात आहे तेवढे घे. वाटत असेल तर पुढं जा तुला. त्या गेटपर्यंत गेला तरी चालेल, पण कोणाचा मूड घालवू नको आज, आहे का नाही? अरे हा पर्व काळ येतो का? पुढच्या वर्षी महाशिवरात्र येणार आहे, पण शताब्दी महोत्सवातली येईल का? आपण मेलो तरी पुन्हा ही संधी आहे का? शाबास शाबास. पहिले उपकार आपल्यावर कोरोनाचे आहे. जर आपला नंबर कोरोनात लागला असता तर आजचा सोहळा बघितला असता का? म्हणून हे उपकार आहे. हात वर करा, खाली नका घेऊ. मजा आहे. 5-6 दिवस झाले क्लास चालू आहे आमचा. ते ऐकतात बिचारे. एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा, माझ्याकडे पहा. एक चिल्लर नाही पहा. एक हात वर. थांबा थांबा, थोडं थांबा, थोडं बसा बसा बसा, थोडं बसा बसा बसा. एक थांबा. हा, एक माझ्याकडे पहा. एक हात वर, एक हात वर. बोल नका कोणी. एक थांबा, ताल चुकतोय. एक हा, एक हा, एक. सांगा बाराळे महाराज, सांगा. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज खांडेबराड आणि हरिभक्तपरायण केदार महाराज. असू द्या, असू द्या.